जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण 2021 मध्ये आलेले प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल। आता प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर आहे। किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। बघा, विरुद्धार्थी शब्द यावरती प्रश्न हमखास येतात, तर आपल्याला जे काही विरुद्धार्थी शब्द यावरती जास्त फोकस करायचा आहे। जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द तुम्ही रीड करत चला। बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर घाऊक। ऑप्शन नंबर 3 योग्य ठरेल। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? मागाशी तुम्हाला सांगितलं की विरुद्धार्थी शब्दावरती खूप एक्झाममध्ये प्रश्न येतात। चला मग, तर कोणती जोडी जी विरुद्धार्थी शब्दाची नाही असं आपल्याला सांगायचं आहे। तर ही जोडी नाही आहे, तर कोणती आहे मग योग्य? तर रोगी निरोगी योग्य आहे, आय व्यय हे देखील योग्य आहे, परंतु 1 नंबरचा योग्य नाही। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3। खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। शुद्ध शब्द यावरती प्रश्न येतोच, तर 2 नंबरचे योग्य ठरेल। शुद्ध शब्द आहे अनुक्रमणिका। यावरती प्रश्न आलेला आहे, पुढे देखील येऊ शकतो। अनुक्रमणिका यावरती प्रश्न आलेला आहे। हे सर्व प्रश्न 2021 मध्ये आलेले आहे। प्रश्न क्रमांक 4। मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा। मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर लांबत जाणारे काम याला आपण मारुतीचे शेपूट म्हणतो। अलंकारिक शब्दात त्याचा अर्थ काय? तर लांबत जाणारे काम। पुढे आहे बघा प्रश्न क्रमांक 5। दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा, यावरती खूप वेळेस एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे। दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स याने दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला। तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते जर असा प्रश्न आला पॉलिटीमध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। देवघर या शब्दाचे लिंग ओळखा। लिंगावरती प्रश्न येतात। आता तुम्हाला माहिती आहे देवघर, ते घर आपण काय म्हणतो? ते घर। बघ, ते घर तिथे आहे, ते त्याचं घर आहे, तर ते मुळे ते नपुंसकलिंग झालं। बघा, तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? नपुंसकलिंगी। जर स्त्रीलिंगी असतं तर काय आलं असतं? ती, आणि पुल्लिंगी असतं तर काय आलं असतं? तो। कळालं? चला पुढे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? हा करंट अफेअरचा प्रश्न आहे की आपल्या भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि हे कितव्या क्रमांकाचे आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर कोण आहे ते आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश? तर त्यांचं नाव श्री DY चंद्रचूड। हे बघा, हे 2 ऑप्शन मी घेतलेले आहे, त्यामध्ये देखील असेच ऑप्शन होते। तर यामध्ये जे काय आपल्याला नीट वाचायचं काय? श्री DY चंद्रचूड असं। प्रश्न क्रमांक 8। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? हे देखील करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा, त्यावेळेस आलेला। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत असा प्रश्न आहे, तर त्यांचं नाव आहे श्री अजित डोवाल। 1 नंबरचा योग्य ठरेल। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित डोवाल आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 9। हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याला स्टार करून ठेवा किंवा लिहून ठेवा। तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 20 पोलीस स्टेशन आहेत। बघा, किती? 20। प्रश्न क्रमांक 10।
पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंबटिंब दर्जाचे आहेत. पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद टिंबटिंब दर्जाचे आहे. सांगा आता या प्रश्नाचं काय उत्तर असेल. तर 1 नंबरचं योग्य ठरेल. अप्पर पोलीस महासंचालक हे पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद अप्पर पोलीस महासंचालक या उच्च दर्जाचे आहे. बघा किल्ल्यावरती प्रश्न येतात, तर जेवढे पण किल्ले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सर्व करून घ्या. साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर साल्हेर हा किल्ला नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. साल्हेर हा किल्ला. तर थोडक्यात सांगू. य वरून यवतमाळ, ना वरून नांदेड या दोघा जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. ट्रिक कशी ठेवायची. य आणि ना असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा प्रश्न कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल पण खूप महत्त्वाचा आहे. फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे. तर हा अभयारण्य आहे ठाण्याच्या खाडीमध्ये. फ्लेमिंगो अभयारण्य ठाण्याच्या खाडीमध्ये आहे बघा. पुढील प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. बघा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे करंट अफेअरचा, की आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल. रश्मी शुक्ला की संजय दयाळ, शिवानंदन की अनामी यापैकी कोणता असेल. तुमचा अभ्यास किती आहे हे या प्रश्नावरून कळेल, कारण की हा सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे रश्मी शुक्ला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतीय राज्यघटनेत कलम टिंबटिंब अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर आपल्या देशामध्ये कोणत्या कलमाच्या द्वारे आर्थिक आणीबाणी लागू करता येते असा प्रश्न आहे. तर 360 या कलमाद्वारे भारतीय राज्यघटनेत 360 या कलमाद्वारे आर्थिक आणीबाणी आपण लागू करू शकतो. पुढील प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटनेप्रमाणे खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही. या 4 पर्यायापैकी कोणता तो पर्याय आहे जो तो विषय आहे बघा जे राज्यसूचीमध्ये येत नाही. तर परराष्ट्र व्यवहार. राज्यसूचीमध्ये कोणतं येतं तर सार्वजनिक, आरोग्य, शेती, पोलीस हे सर्व येतं. बघा हे खूप महत्त्वाचे काही प्रश्न होते. हे सर्व प्रश्न आलेले आहे बघा, तुम्ही गुगलवरती सर्च करून देखील बघू शकता. हे एकूण 15 प्रश्न होते, परंतु यापैकी आपण काही महत्त्वाचे बघणार आहोत, जसे की किल्ले बघू आता थोडक्यात आणि अभयारण्य थोडक्यात बघू. चला आता थोडक्यात काही चालू घडामोडीचे प्रश्न आपण बघून घेऊ. भारताचे 16वे राष्ट्रपती कोण झाले बघा. तर द्रौपदी मुर्मू हे 16व्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत आपल्या भारताच्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरेल. 2025च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदके जिंकली. तर आपल्या भारताने एकूण 6 पदके जिंकली बघा. पुढील प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. चला पुढील प्रश्न. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते आहेत. तर आपल्या जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक ग्रेड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क या देशामध्ये आहे बघा. पुढील प्रश्न क्रमांक 4. भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते. तर गरिबीमुक्त राज्य आहे केरळ. पुढील प्रश्न क्रमांक 5. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली जात आहे. तर बहारीन या ठिकाणी.
6 नंबरचा प्रश्न, 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे आयोजन कोठे होणार आहे? तर राजस्थान या ठिकाणी. क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य राजस्थान. राजधानी जयपूर. त्यालाच आपण पिंक सिटी म्हणतो. पुढील प्रश्न क्रमांक 7. प्लॅटफॉर्म संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कोणते? जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक सांगितलेले आहे तर ग्रेट सेंट्रल टर्मिनल. हे काही महत्त्वाचे प्रश्न होते. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.